हॅलो यूट्यूब फॅमिली. चला आणखीन एका माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी बनवत आहे, ह्याला तुम्ही कोळंबी बिर्याणी बी बोलू शकतात किंवा कोळंबी पुलाव पण बोलू शकतात, जे असेल ते. तर ह्याच्यासाठी साहित्य लागणारे मी तुम्हाला सांगते अगोदर. हा घेतलाय मी कांदा, हे आहे टमॅटो, हा कोथिंबीर आणि पुदिना आहे, ही आहे दही, आणि हे काही थोडेसे खडे मसाले आहेत, आणि हे थोडे गरम मसाले आहेत. गरम मसाल्यामध्ये बिर्याणी मसाला आहे, थोडा गरम मसाला आहे, जिरं पावडर आहे, आणखीन हळद आहे, मीठ आहे. ही कोळंबी आहे, याच्यामध्ये मी धुवून हळद मीठ आणि एक लिंबू लावून 1 तास अगोदर ठेवलं होतं. हे तांदूळ आहेत, आणि हे वाटण आहे जे ह्याच्यात पुदिना, हिरवी मिरची, अद्रक, लसूण आहे. टोपमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे, आणि साईडला पाणी पण ठेवलेलं आहे गरम करायला, ह्याच्यामध्ये भातामध्ये ओतायला. आता मी ह्याच्यामध्ये अगोदर खडे मसाले टाकून घेते. त्यानंतर मी हा कांदा टाकते. कांदा माझा हा लाल झालेला आहे भाजून. आता मी ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकते. कांदा टोमॅटो पूर्णपणे गाळ झालेला आहे, बघा शकता असं हे. आता त्याच्यामध्ये मी अद्रक, लसूण, हिरवी मिरची, पुदिना आणि कोथिंबीर त्याचं वाटण टाकून घेते. मसाला चांगला भाजला, हे पावडर मसाले जे मी घेतलेले आहेत ते टाकते. ही दही घेतलेली आहे मी, अर्धी वाटी. दहीनी या भाताला खूप छान टेस्ट येते. त्याला 5 मिनिटं मी एक वाफ घेणार आहे. पाच मिनिटं झाली की आता मी याला उघडून बघते. आता मी याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना टाकत आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये मी ही कोळंबी टाकत आहे. त्याला मी हळद, मीठ, लिंबू लावून ठेवलेलं अगोदरच. कोळंबी अशा प्रकारे शिजून झालेली आहे ह्याच्यामध्ये, तुम्ही बघू शकता. तर आता मी ह्याच्यामध्ये तांदूळ जे धुतलेले आहेत ते सोडत आहे आता. हे तांदूळ मी 1 घंटा झालं धुवून ठेवलेले आहे, पाणी काढून याच्यातून. आणि हे आज कोलम तांदूळ आहे ते.
आता मी ह्याच्यामध्ये जेवढी लागेल तेवढं गरम पाणी केलेलं आहे ते मी आता सोडते ह्याच्यात. शक्यता भाताला गरम पाणीच टाकलेलं बरं आहे. जे वाटण आहे त्या वाटणातलं पण भांडं धुवून टाकते मी ह्याच्यामध्ये.